त्या कार्यक्रमात दादा असं म्हणाले होते, त्यांना विचारलं की पूल वगैरे पाडण्याची तुमच्यावर वेळ काय येते? ते म्हणाले मी थोडी इंजिनियर आहे. त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता थेट त्या ठिकाणी उत्तर दिलं होतं. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पुण्याच्या वाहतुकीच्या कोंडीवर एक मोठा उपाय म्हणून हा एकात्मिक दुमजली पूल त्याचं लोकार्पण होत आहे. आणि साहजिकच आपल्या सर्वांना या लोकार्पणाच्या निमित्ताने स्वर्गीय अजितदादांची आठवण होते. कारण हा एकात्मिक दुमजली पूल बांधण्याकरता वेगवेगळ्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी सोडवण्यामध्ये अजितदादांनी पुढाकार घेतला. काही पूल पाडायचे होते, मग नवीन पूल बांधायचा होता. आणि पुण्यासारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी विचारवंत मोठ्या प्रमाणात आहेत, मतमतांतर मोठ्या प्रमाणात असतात आणि अतिशय अभ्यासपूर्ण पॉइंट ऑफ व्ह्यू लोक मांडत असतात, अशा परिस्थितीत सगळ्यांना एका पेजवर आणायचं आणि पूल पाडणे आणि नवीन पूल बांधणे हे मला असं वाटतं अतिशय मोठं आणि महत्वाचं काम होतं. पण दादांनी सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि विविध पक्षांचे नेते असतील, सर्व लोक एकत्रित आल्यामुळे त्या ठिकाणी हे काम होऊ शकलं. पण हेही खरं आहे की त्या काळामध्ये काही लोकांनी टीकाही केली, काही माध्यमांनी टीका केली. मला आठवतं की एका कार्यक्रमात दादा असं म्हणाले होते, त्यांना विचारलं की पूल वगैरे पाडण्याची तुमच्यावर वेळ काय येते? ते म्हणाले मी थोडी इंजिनियर आहे. आम्हाला ज्या प्रकारे पुलाचं डिझाईन सांगितलं जातं, इंजिनियर ज्या प्रकारे सांगतात, आमचं काम आहे ते वेगाने करून घेणं. पण आता समजा एखाद्या पुलाच्या बांधणीत काही चूक झाली असेल तर ती सुधारली पाहिजे आणि पुणेकरांना दिलासा दिला पाहिजे. या दृष्टीनं पुण्यामध्ये आम्हाला काही निर्णय करावे लागले. अशा प्रकारे त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता थेट त्या ठिकाणी उत्तर दिलं होतं. आणि मला असं वाटतं की आज ही देखील अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ज्या प्रकारचं आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो, ज्या प्रकारे या सगळ्या पुलांचं डिझाईन आपण या ठिकाणी करतो, त्यातनं एक विकसित अशा प्रकारचं शहर म्हणून पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निश्चितपणे त्या माध्यमातून बदलतोय. मी PMRDA चं अतिशय मनापासून अभिनंदन करेन. श्री मसे आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे काम करून घेतलं. आणि विशेषतः इतक्या वर्दळ असलेल्या भागामध्ये अशा प्रकारचं काम करणं म्हणजे रोज लोकांच्या टीकेला सामोर जाणं आहे. पण जेव्हा चांगलं काहीतरी घडवायचं असतं त्यावेळी अशा प्रकारची टीका देखील सहन करावी लागते. आज पुणे